लक्ष्मी म्हणजे नेमकं काय? तर लक्ष्मी ही सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य यांची अधिष्ठात्री देवी आहे. लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे. ती सौभाग्याची देवी मानली जाते. लक्ष्मी कोणाच्या घरात अखंड टिकून राहते? तर जिथे स्वच्छता आहे, शोभा आहे, ज्या घरात गृहलक्ष्मीचा मानसन्मान केला जातो, तिला आदराने वागविले जाते, ज्या घरात दिवे लावले जातात, ज्या घरात तिचे मनोभावे पूजन केले जाते, अशा घरात राहायला तिला आवडते. तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत, कोणत्या नियमांचं, संयमांचं पालन करावे, कारण या दिवशी लक्ष्मीची जो कोणी भक्तिभावाने मनोभावे पूजा करतो त्याच्याच जीवनात सुख, शांती, समृद्धी येते. आणि अशी पण काही कामे आहेत की जी या दिवशी आपल्याला करायची नसतात. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील, लक्ष्मीचा अखंड वास राहील. आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी प्रसन्न व्हावी, तिचा वास आपल्या घरामध्ये कायम असावा, आपल्याला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या नियमांचं पालन करा, नक्कीच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. त्याबरोबरच या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने किंवा स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी घालावी, कारण असे काही रंग आहेत की जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि या दिवशी जर आपण ते रंग परिधान केले तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते. पण काही रंग या दिवशी पूर्णपणे टाळायचे आहेत. तर ते कोणते तेही आपण पाहणार आहोत. त्याआधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. लक्ष्मी म्हणजे सोने, पैसा, धनधान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सर्व लक्ष्मी मानलं जातं आणि यापैकीच आपल्याला कशाचीही कमतरता भासू नये यासाठी आपण लक्ष्मी कमावण्यासाठी दिवसरात्र झटत असतो. ती स्थिर राहावी यासाठी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण लक्ष्मीची मनोभावे पूजा करतो. पण त्याबरोबरच आपण जर काही नियम पाळले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील. तर आता दिवाळी येते. आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजनचा सर्वात मोठा दिवस असतो. लक्ष्मीपूजनचा दिवस अतिशय आनंदी व मंगलमय आहे. या दिवशी सर्वजण अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण आपापल्या ऐपतीनुसार, इच्छेनुसार मनोभावे लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो. अंगणात रांगोळी, दारात पणत्या, आकाशकंदील, लाईट्स, तोरण हे सर्व करून लक्ष्मीचं स्वागत केलं जातं. हे तर सर्वजण करतात, पण त्याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवसांमध्ये सर्वात आधी आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे. लक्ष्मीपूजनच्या आधी आपल्या घरामध्ये जी काही धूळ, जाळं, जळमटं, केर, कचरा असेल तो आधी आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे. आपलं घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे. कारण धूळ, कचरा, जाळजळमटं, तुटक्या फुटक्या वस्तू ह्यांना अलक्ष्मी समजलं जातं आणि जिथे अलक्ष्मीचा वास असतो तिथे लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे संपूर्ण घर आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं, त्यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं आणि मग आपण लक्ष्मीची पूजा करू शकतो. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी ही चंचल आहे. या लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्याला राहण्यासाठी योग्य अशी जागा शोधू लागते, जिथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती स्त्रिया असतात. त्या घरी लक्ष्मीला वास्तव्य करणे आवडते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावर घरातील सर्व व्यक्तींनी मिळून लक्ष्मीपूजन करायचे आहे. पण जो कोणी लक्ष्मीचे पूजन करणार आहे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, त्यांनी शक्यतो नवीन आणि शुभ रंगाचे कपडे परिधान करावेत. ज्यांना नवीन वस्त्र घालणे शक्य नाही त्यांनी किमान स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालावेत. मात्र या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत. आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो. कारण असे काही रंग आहेत की ते चांगले रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतात आणि काळ्या रंगामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला काळा रंग घालणं पूर्णपणे टाळायचं आहे. पुरुष असतील तर त्यांनी काळ्या रंगाचे कपडे सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता. मात्र महिलांनी लक्ष्मीपूजन करत असताना शक्यतो लाल रंगाची साडी अवश्य नेसा, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा शुभ मानला जातो. पूजेमध्ये सुद्धा शक्यतो लाल रंगाचा वापर केला जातो. मग ते देवाखाली आसन असो किंवा देवीच्या डोक्यावरती चुनरी असो.
या प्रकारे लाल रंगाचं महत्त्व खूप आहे, पण तुम्हाला जर लाल रंग परिधान करणं शक्य नसेल तर तुम्ही केशरी, पिवळा, हिरवा या रंगाचे कपडे पण परिधान करू शकता। प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो। लाल रंगाबरोबरच केशरी रंग सुद्धा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे। तसेच केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते। त्यामुळे केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे। त्यामुळे केशरी रंगामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद, ऊर्जा आहे। त्यामुळे तुम्ही शक्यतो लक्ष्मी पूजन करताना लाल, पिवळी, केशरी, हिरवी अशा प्रकारच्या साड्या नेसू शकता। त्याबरोबरच या दिवशी महिलांनी शक्यतो साजशृंगार करावा। तुम्हाला जास्त काही साजशृंगार करणं शक्य नसेल तर किमान अंगावर साडी, हातात बांगड्या, पायात पैंजण, जोडवी, टिकली, सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र ह्या गोष्टी अवश्य असाव्यात। आता फॅशनच्या युगामध्ये अशी दागिने महिलांना घालायला आवडत नाही, पण अशा शुभ दिवशी लक्ष्मीचे पूजन करत असताना आपले हे दागिने आपल्या अंगावरती असावेत। त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते, तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी येते। त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर लक्ष्मीला स्वच्छतेबरोबरच शांतता सुद्धा तितकीच प्रिय आहे। त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी व मंगलमय असावे। या दिवशी आपण घरामध्ये चुकूनही वादविवाद, भांडणे, कटकटी, शिव्याशाप अशा गोष्टी करू नयेत। तसेच या दिवशी वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे। या दिवशी खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे। मनाला संयमात ठेवावे, कोणालाही अपशब्द बोलू नये। या दिवशी आपले आचरण चांगले असावे, कारण इकडे आपण मनोभावे लक्ष्मीचे पूजन करत असतो, लक्ष्मीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला कसं फळ मिळेल। त्यामुळे या दिवशी आपण अशा गोष्टी चुकूनही करू नयेत। त्याबरोबरच या दिवशी नखे कापू नये, केस कापू नये, कारण अशी काही कामं करणं म्हणजे आपल्या घरामध्ये एक दरिद्री असते। त्याबरोबरच या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, कारण साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना विराजमान असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये असताना आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो हे पण ती पाहत असते। त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी आपण हा नियम पाळण्याचा प्रयत्न नक्की करा। लक्ष्मी पूजन आपण अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करतो, म्हणजे तिन्ही सांजेला करतो, तर त्यावेळी सुद्धा आपल्या घराचे खिडक्या, दरवाजे उघडे ठेवायचे आहेत। या दिवशी किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपल्या खिडक्या आणि दरवाजे सुरू ठेवावे असे सांगितले आहे। तसेच लक्ष्मी पूजनच्या दिवशी घरातील एखाद्या स्त्रीला अडचण आली तर त्यांनी तो दिवस तेवढा विटाळाचा पाळावा। त्यांनी घरातील कोणत्याही व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता। आपले मुलं, मुली, पुरुष कोणीही ही पूजा करू शकतं। आणि ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे त्यांनी मात्र या दिवशी पूजा करू नये, कारण लक्ष्मी पूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखलं गेलं पाहिजे याची मात्र काळजी घ्यावी। कारण या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये साक्षात विराजमान झालेली असते, लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो। त्यामुळे आपण स्वच्छता, शांतता, सात्विकता, पावित्र्य ठेवलं तर ती आपल्या घरामध्ये नक्कीच टिकून राहते। लक्ष्मी पूजनचा दिवस दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा असतो, त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहार करू नये किंवा बाहेरही आपण तामसी पदार्थ खाऊ नयेत। घरातील सर्व व्यक्तींनी या नियमांचं पालन करावं, कारण लक्ष्मी पाहत असते की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो। त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी आपण काही नियमांचं आणि संयमाचं पालन करणं गरजेचं आहे। आपल्या घरात धनधान्य, सुख, समृद्धी, पैसे, ऐश्वर्य याची आपल्याला कधीच कमी पडू नये यासाठी आपण लक्ष्मीचे पूजन करत असतो। आणि आपण अशा काही गोष्टी केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि मग आपल्याला हवं तेवढं पूजेचं फळ मिळत नाही। तसेच या दिवशी महिलांचा आदर करावा, कारण लक्ष्मी ही स्त्री शक्तीचं रूप आहे, ती विष्णूची पत्नी आहे, ती सौभाग्याची देवी आहे। कारण ज्या घरात गृहलक्ष्मीचा मानसन्मान केला जातो, तिला आदराने वागविले जाते, त्या घरामध्ये लक्ष्मीला राहायला आवडते। अशा पद्धतीने मानवी जीवनातील आवश्यक असणाऱ्या सुख सौख्यासाठी त्याला जी लक्ष्मी, धन, पैसा हवा तो प्राप्त व्हावा यासाठी हे पूजन असते। आणि यासाठी आपण हे नियमांचं पालन केलं तर आपल्याला नक्कीच आपण केलेल्या नियमांचं, आपण केलेल्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळेल। यापैकी शक्य होईल तेवढ्या नियमांचं नक्कीच पालन करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहील। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।